मला आहे ना मेहंदी काढायला खूप आवडते. पण काय सेया झाल्यापासून कसली मेहंदी आणि कसलं काय काहीच नाही. मग त्याच्यावर मी एक सोल्युशन आणलेलं आहे. चला तर तुम्हाला पण दाखवते. ज्यांच्या घरी लहान लहान लेकरं येतं त्यांच्या कुणाला जमत नाही काढायला. आणि रक्षाबंधनला आपले हात पण छान दिसले पाहिजे ना राखी बांधताना. परत पंचमी आली, आता पंचमी तर उद्याच आहे. तर कशी मेहंदी काढायची मग आता तुम्हाला ऑर्डर करणं शक्य होणार नाही इतक्या लवकर. तर आपण रक्षाबंधनसाठी तर करू शकतो ना यूज. मग मी घेतलेलं आहे असं हे टॅटो घेतलेला आहे मेहंदीचा. तर घ्यायचा, काढायचा, अप्लाय करायचा, हातावर असं चिकटून घ्यायचं. त्यानंतर मेहंदीचे कोणाने ना त्याच्यावरती ना मेहंदी अशी पसरून घ्यायची, बघू शकता तुम्ही. आणि ना चांगली अशी स्प्रेड करून घ्यायची आणि थोडंसं सुकू द्यायचं वाटलं तर. आणि ना मग नंतर ते स्टिकर काढून घ्यायचं. आणि मग बघा अशी भारी मेहंदी निघते ना. काय करायचे आपल्याला असे 200-300 रुपये, एवढ्या मेहंदीला 200-300 रुपये घेतले असते. त्यापेक्षा आपला परफेक्ट सोल्युशन मी काढलेलं आहे. ते म्हणजे आपण मेशोकडून बोलवलेलं आहे हे पार्सल. तर कुणाला घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये लिंक पी काही पण टाईप करा. आणि लहान लेकरांच्या आयांसाठी तर खूप जास्त उपयोगीचं ठरणार आहे हे, कारण मी पण एक लहान लेकराची आईच आहे. चला तुम्हाला दाखवते डिझाईन. हे काढण्यापेक्षा तर बेस्ट आहे ही डिझाईन. आपलं गोल टिपका देण्यापेक्षा तर खूप बेस्ट आहे. तर